गांधार नरेश मामा शकुनी आपल्या धूर्त बुद्धिमत्तेची वार्ता या विश्वातील प्रत्येक घटकाला खऱ्या अर्थानं ज्ञात आहे म्हटलं, आणि म्हणून त्या आपल्या धूर्त बुद्धिमत्तेला कृष्ण पुत्र प्रद्युम्न आपल्या वयाचा मान राखत प्रणाम करतोय. कल्याण होईल आशीर्वाद. गांधार नरेश मामा शकुनी समाधान वाटलं. याच्या मुळाशी कारण काय माहितीये का? मुळात मी ज्या उद्देशाने तुमच्या नेत्रासमोर उभा राहिलो तो उद्देश मला तरी वाटतं तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही. रणकंडर पेटलं गेलं आणि असं असताना कृष्ण पुत्र प्रद्युम्न आपला रथ तुमच्या रथासमोर आणून स्थित केला. गांधार नरेश मामा शकुनी मुळातच संस्कार संपन्नतेचं जीवन जगणारा हा प्रद्युम्न जी शालीनता आपल्या जीवनात बाळगून आपल्या जीवनाचा प्रवास आक्रमितोय ती शालीनता नेत्रासमोर ठेवून मी विनंतीपूर्वक आपल्याला सूचित करू इच्छितो. यादवांनी धर्मकार्य आरंभलेला हा अश्वमेध यज्ञ म्हणजे आमचं धर्मकार्य हो. या आमच्या धर्मकार्याचा यज्ञाश्व म्हणून आपण बंदिवान केला. नक्की आम्हाला समजलं आमच्या ज्येष्ठांकडून की आमचा यज्ञाश्व हस्तिनापुरातील वीरांनी बंदिवान केला. या यज्ञाश्वाची आम्हाला नितांत गरज आहे. मग त्या यज्ञाश्वाचा आम्हाला सहाय्य करता म्हणून मी आपल्याला विनंती करू इच्छितोय. त्या अश्वाची आम्हाला नितांत गरज आहे. तो अश्व आपल्या भाच्यांना आपण सांगून त्यांची समजूत काढून आमच्याकडे आपण सुपूर्द करावा आणि या धर्मकार्यात आपण आम्हाला सहकार्य करावं ही माझी प्रांजळ सद्भाव आहे. कृष्णपुत्र अश्वाच्या मुक्ततेसाठी तू इथवर आलाय, पण माझ्या भाच्यानी अश्वाचं बंधन केलं याला कारण आहे. कारण अश्वाच्या माती असलेली पत्रिका, या पत्रिकेचा भावार्थ आम्ही जाणीलं आणि म्हणूनच या अश्वाचं बंधन आम्ही केलेलं आहे. मग ज्या अश्वाचं बंधन आम्ही केलं त्या अश्वाची मुक्तता सहजासहजी केव्हाही होणे नाही. गांधार नरेश मामा शकुनी यज्ञाश्वाची मुक्तता करण्यास आपण नकार दर्शवत आहात. आपल्याबद्दल माझ्या अपेक्षा उंचावत होत्या, कारण भाषांच्या हितार्थ म्हणजे तुमच्या राज्याचा गांधार देशाचा त्याग आपण केला आणि या हस्तिनापुरात तुमचं स्थान तुम्ही ठेवलात. मग हा वाद जर का मिटला जावा ही जर का तुमची इच्छा असेल तर यावरचा मार्ग साधा सरळ आणि सोपा तो यज्ञाश्व तुमच्या भाच्यांनी किंबहुना त्यांच्या मित्र परिवारांनी कुणीही जो बंधन केला तो आमच्या स्वाधीन करून या धर्मकार्यात आपण आम्हाला सहकार्य करणे इष्ट नव्हे का? कृष्णपुत्र तुझ्या मुखातील उद्गार म्हणे भाच्यांसाठी गांधार देशाचा त्याग मी केला, मग स्वतःच्या देशाचा त्याग करून तो मामा भाच्यांसाठी जाय. प्रसंग कुठलाही असू द्या मी उभा राहणार तो माझ्या भाच्यांचा. मामा शकुनी प्रसंग कुठलाही तरी तुमच्या मित्रासमोर उभा राहिला तरी भाच्यांच्या हितार्थ भाच्यांच्या बाजूला जर तुम्ही उभे राहणार तर माझ्याही मुखातून निघणारे शब्द आहे का? प्रसंग कुठलाही तरी माझ्या मित्रासमोर उभा राहिला तरी यज्ञाश्व मिळविल्याशिवाय मी कधी माघारी जाणार प्रतिकार करणार. हस्तिनापूरचे युवराज सुयोधन कृष्णपुत्र प्रद्युम्न आपल्याला प्रणाम करतात. आशीर्वाद. पण प्रद्युम्न तू आणि इथं याला कारण मुळातच कर्तव्याला मी युक्त असल्याकडे माझं कर्तव्य मला सफलतेच्या दिशेने कसं नेता येईल ते उद्दिष्ट नेत्रासमोर ठेवूनच मी आपल्या नेत्रासमोर प्रथमतः माझ्या नेत्रासमोर गांधार नरेश मामा शकुनी म्हणजे आपले मामा यांचा रथ येऊन उभा राहिला. त्यांची मी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायला काही तयार नाही आणि म्हणूनच मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतोय. माझी ही विनंती समजा. विनंती उगाच रक्तपात होण्यापेक्षा उगाच या प्रसंगांना वेगळी वळण लागण्यापेक्षा सामंजस्याने हा भाग जर का सोडवायचा झाला तर यावरचा एकच उपाय म्हणजे एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सूचित करू इच्छितोय
तो आमचा यज्ञाश्व हस्तिनापुरातील वीरांनी बंदिवान केलेला आहे. त्या यज्ञाश्वाची आम्हाला नितांत गरज आहे. तेव्हा त्या अश्वाची आपण मुक्तता करा आणि यादवांच्या धर्मकार्यात आपण आम्हाला सहकार्य करा. माझं आणि यादवांचं काही वैरत्व नाहीये, तर माझं आणि यादवांचं भावण्यापणातच नातं आहे. हे तूही जाणतोय, पण मला सांग, अश्वमेध यज्ञ यादव करताय, अश्वबंधन मी केलंय. तुमच्या जागी जर मी असतो आणि अश्वमेध मी केला असता, अश्व मी सोडला असता, तो जर का तुमच्या राज्यापर्यंत आला असता, तुम्ही काय केलं असता? युवराज अश्व पकडलं असतं की दाती क्रोड घेऊन आम्हा कौरवाला शरणाला असतं? रास्त शंका उपस्थित केला. मी काय केलं असतं हे प्राप्त परिस्थितीचं अनुकरण करता सर्वस्वी निर्णय माझ्याकडे राहिला. मी तुमच्यावर कोणती जबरदस्ती केलेली नाही, किंबहुना कोणतीही टीका तुमच्या वक्तव्यावर लादलेली नाही. एक सामंजस्याचा भाग म्हणून मी पुन्हा पुन्हा विनंती विनंती हे शब्द वापरले, कारण हा भाग मला सामंजस्यानं सोडवायचा होता. हे प्रश्न तुम्ही केलात, तर माझ्या जागी तुम्ही असता आणि तुमच्या जागी मी असतो तर मी काय केलं असतं तुम्हाला थेट मी सांगतोय. कान उघडे ठेवा आणि माझ्या मुखातून निघणारे शब्द ऐका. मुळातच अश्वमेध यज्ञ हा सार्वभौमत्व प्राप्त केलेल्या राजानं करावयाचा अश्वमेध यज्ञ. गोष्ट मान्य आपल्याला? अर्थात अश्वमेध यज्ञाचा यजमान म्हणून यज्ञ कंकण बांधून जो यज्ञ वेदीवर यजमान म्हणून बसतो, त्याच्यावर निदान 64 तरी राजांनी अभिषेक करावा लागतो. गोष्ट मान्य आपल्याला? बरोबर आहे. मला सांगा, तुम्ही जर अश्वमेध यज्ञ केला असता तर निदान 64 तरी राजकर्त्यांना मी जिंकलं असतं. सामंजस्याचा भाग हा बरोबर आहे, कारण सामंजस्यानं बरेच प्रश्न सुटले जातात. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुमच्या जागी मी असतो, मी जातीवंत वीर आहे. जातीवंत वीर कधी दुसऱ्या कुणाला शरण जात नाही. हे एका बाजूनं झालं, पण एकामेकांना जर समजून घेतलं ना तर यावेळेचा याबरोबर दुसरा पर्यायी धर्मशास्त्रात सांगितला गेला. पर्याय नीट ऐकून घ्या. सुयोधन या विश्वाच्या पाठीवर आतापर्यंत जे अश्वमेध झाले, या अश्वमेधात कित्येक राजांनी अश्व बंदिवान केले याची आपल्याला कल्पना असेल, आणि कित्येक राजकर्ते कारभार खंडणीसह दाती पूर्ण घेऊन ज्याला अश्वमेध केला त्या यजमानाला शरण गेले. मग मला सांगा, ते राजे शरण गेले ते निर्बली आणि भ्याड होते असा त्याचा अर्थ होतो का? असा त्याचा अर्थ होत नाही. अरे चारती वीराला दुसरा दिलेली पत्रिका स्वतःच्या राज्यापर्यंत येते आणि त्या वीराला स्वतःच्या पराक्रमावर विश्वास न ठेवता जर तो वीर खंडणी सहित शरण जात असेल तर तो ठेव नव्हे तर कोण रे? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या विश्वात जो जातीवंत वीर आहे त्या जातीवंत वीराच्या अंगी असणारे पराक्रम हेच मुळे त्याच्या देहावरचे खरे अलंकार होय. वीरानं वीराच्या धुंदीत जगावं. आपले पराक्रम सत्कार्यासाठी ज्यावेळी वीर विश्वात पटवून देतो ते सुद्धा सत्कार्याच्या मार्गानं, तेव्हा त्याला मी जातीवंत आहे म्हणून सांगण्याची गरज नाही. त्याचं अस्तित्व हे मान्यच करतं. पण मी काय तुम्हाला म्हणालो, यापूर्वी जे अश्वमेध यज्ञ झाले त्यात कित्येक राजकर्ते कित्येक राजकर्त्यांना कारभार खंडणी सहित ताती तृण घेऊन शरण गेले. याचा अर्थ असा कधी होत नाही की ते निर्बली होते किंबहुना त्यांच्यात सामर्थ्य नव्हतं, ते भ्याड होते. तर या विश्वात जो राजकर्ता आहे तो शरण जातो, तो तत्वाला शरण जातो. यापूर्वी त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ केलेला होता. मग प्रभू रामचंद्रांनी केलेल्या अश्वमेध यज्ञात स्वयंभू नावाचा एक राजकर्ता जो मुळातच बलशाली होता, त्याला देवदेवतांची सुद्धा प्रेरणा उडलेली होती. त्या स्वयंभू राजाला प्रत्यक्षात त्या प्रभू रामचंद्रांना कारभार खंडणीसह दाती पूर्ण घेऊन शरणागती पत्करली होती. याचा अर्थ तो भ्याड होता असं होत नाही, तर तो शरण कुणाला गेला? त्या तत्वाला, जो यजमानपदी यजमान म्हणून बसला त्याच्या पुण्य संचलन आणि तत्वाला गेला. हा ज्याचा त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न झाला. शरण यायचं असेल तर शरण या, न पेक्षा तुमचं काही ते पाऊल उचला, आम्ही युद्धासाठी आम्ही जो अश्व आम्ही जो अश्व बंधन केलंय
तो शरण येण्यासाठी नव्हे. आणि मला सांगा, ताती तृण घेऊन शरण येणं म्हणजे स्वतःचा अनमोल देह तृणमोल करणं. मग एखाद्या पुरुषानं जर का स्वतःला मिळालेला नरदेह तृणमोल जर का दुसऱ्याच्या तत्वासाठी आणि महत्वासाठी केला असेल, अगदी तर नर म्हणून जन्म येऊन त्याचा काय या उपयोग? विश्वाच्या पाठीवर विश्वनियंत्या परमेश्वरानं जो अनमोल देह प्राप्त करून दिला, तो अनमोल देह आपला कधीही तृणमोल होऊ नये यासाठी जो सुज्ञ आहे तो कार्य तत्परच आहे. शबास. त्याला दुसरी सांगण्याची गरज नाही, किंबहुना या साध्या साध्या गोष्टी कुठल्या आश्रमात जाऊन शिकण्याची गरज नाही. ऐका, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर सामंजस्यानं सोडूया, अवघात भांडूया नको. बोल बोल. सुयोधन, युवराज सुयोधन या विश्वाच्या पाठीवर शरण जाणं म्हणजे ध्यानपणाचं लक्षण. ही संकल्पना तरी मुळात काढून टाका तुम्ही. कारण या विश्वाच्या पाठीवर एकमेकांना सहकार्य करण्याची जर भावना मनाच्या ठिकाणी मन निश्चयानं दृढ असेल तर त्याला ध्यान हे नाव कधी देता उपयोगी नाही. तो एक सामंजस्याचा भाग म्हणूया. आता मी तुम्हाला सुसूचित करतोय, यादवांचा यज्ञाश्व आपण बंदिवान केला. या विश्वात व्यक्ती आहेत तेवढ्या प्रवृत्ती आहेत. तुमच्या बुद्धिमत्तेनुसार जर तुम्ही आमच्या यजमानपदी बसणाऱ्या बलराम काकांच्या म्हणजे तुमची एका बाजूने गुरुमाऊली, या गुरुमाऊलीचं तत्व तुम्ही ओळखता, मग त्या तत्वाला शरण जावं ही जर का तुमची इच्छा असेल तर मोठ्या मनानं तुम्ही शरण चला. नपेक्षा तुम्हाला जातीवंत विधाचा ठरल्याप्रमाणे आमच्यावर विजय मिळवा, आम्हाला चित्त करा आणि तुमचं वीरत्व या विश्वाला प्रद्युम्न, आम्ही जो अश्व पकडलाय या विश्वाच्या ठिकाणी आम्ही वीर हे सिद्ध करण्यासाठी धरलाय. या विश्वाच्या पाठीवर तुम्ही वीराने सिद्ध करण्यासाठी आता अश्व धरला. पण मी तरी म्हणेन यापूर्वी तुम्ही घडाची लक्षणं जगाला दाखविला. शाबास. बोलण्याचा अर्थ एकच जे काय बोलायचं असेल ते सरळ बोला. एकच मी बोलताना सरळच बोलणार आणि जो गुंता आहे तो हलक्या हाताने सोडवण्याचा प्रयत्न करणार. अडकू नको म्हणजे हलक्या हाताने सोडविणार आधी गुंत्यात अडकणार नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या. आणि तो गुंत्यात अडकतो तो हलक्या हाताने सोडवायला जाणार नाही. मी हलक्या हाताने सोडवायला आलोय. जर तुम्हालाही गुंता सोडवायचा असेल आणि सामंजस्याने आवाज जर मिटवायचा असेल, गुंत्यात अडकण्याचा माझाही प्रश्न नाही आणि तुमचाही प्रश्न. प्रद्युम्न, सामर्थ्याला जरा मिटवायचं असतं ना तर जेव्हा तू विनंती करत होता तेव्हा अश्व दिला असता. हा अश्व संघर्षाशिवाय मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात सुधारणार नाही. सुधारणार नाही म्हणजे अश्व पकडतो वेळ असतो की काय? असं मी नव्हतं म्हटलं. मग तूच म्हणाला सुधारणार नव्हे तुम्ही. जातीवंत वीर या शब्दाला अनुसरूनच तुम्ही अश्व पकडणार. आता सुधारणार नाही असं मी का म्हणालो याच्या मुळाशी कारण आहे. कारणाचं स्पष्टीकरण शब्दान शब्द कृष्णपुत्र प्रद्युम्न आपल्याला पटवून देईल. या विश्वाच्या पाठीवर हस्तिनापूरचे युवराज तुम्ही, हस्तिनापूरचे भावी राजे होण्याची स्वप्न तुम्ही पाहता. मग मला सांगा, हस्तिनापूरचे भावी राजे होण्याची स्वप्न तो हस्तिनापूरचा युवराज आपल्या पुराच्या ठिकाणी बाळगतो. त्या हस्तिनापुराच्या युवराजाला आपली मर्यादा आणि आपलं तत्व हे कळू नये का? मर्यादा आणि तत्व नेमकं काय म्हणायचं? शिरहरणाचा प्रश्न संबंध आणि तो प्रसंग आठवा म्हणजे आपला गुंता आपणच सोडवा. मला बोलण्याची गरज नाही. आतापर्यंत जीवनात मी जे जे काही केलं तू म्हणतो मी अधर्म केला, अत्याचार केला. पण सांग रे, मी जर अधर्म अत्याचार केला असता ज्येष्ठांनी मला शासन केलं असतं, मग का त्या पुढे मला शासन केलं नाही? तुम्ही वाह्यात वागता, तुम्ही अधर्म करता की तुम्ही धर्म करता याच्याशी माझा काही मात्रही संबंध नाही. माझा प्रश्न एकच आणि माझं वाक्य एकच. मी तुम्हाला काय म्हणालो, माझा भाग मला सामंजस्यानं सोडवायचा आहे. तुम्ही म्हणाला युद्धाशिवाय सुटणार नाही, म्हणून मी म्हणालो तुम्ही सुधारणार नाही. कसे सुधारणार नाही हे मी तुम्हाला पटवून देतोय. मुळात हस्तिनापूरचा जो युवराज आपलं तत्व विसरतो, मुळात हस्तिनापूरचा भावी राजा होण्याचे जो स्वप्न पाहतो तो आपली मर्यादा विसरतो. मी थेट सांगेन तो राजादी होण्यास पात्र नाही. कसा हे सुद्धा पटवून देईल. मला सांगा, माझी आते द्रौपदी ही नात्यानं आपली कोण असा प्रश्न मी विचारणार नाही. कारण नाती एकामेकात गुंतलेली आहे. तुम्हाला परिपूर्णरित्या माहीत आहे तशी अपेक्षा बाळगतो आणि पुढे जातो. युवराज सुयोधन, माझी आते
द्रौपदी ही द्रौपदी ज्यावेळी दुधात हरली गेली पांडवांकडून त्यावेळी तिला भरपटत तिच्या केशकलेला धरून केवळ आपल्या अनुज्ञेनं दुःशासनाने भरल्या सभेत तिला आणलं. मग मला सांगा, स्त्रीची मर्यादा राखणं हे तुम्हाला त्यावेळी अनिवार्य होतं की नाही? मला सर ज्यावेळी पांचाली दुधात हरवी पूर्ण अधिकार माझा होता. ती माझी दासी होती. मग दासीची कसं कृत्य करावं युवराज म्हणून ते मला ज्ञात होतं, म्हणून मी ते केलं. काय शब्द मुखात ठेवा. मला सर आत्याबद्दल आता तुम्हाला प्रश्न विचारतो, पण ज्यावेळी माझा बंधू दुःशासन यानं तुझ्या आत्याच्या पल्लवाला हात घातला तेव्हा तुझ्या पित्यानं तिला येऊन वस्त्र पुरवली. मला का त्याला जाब विचारला नाही? याला कारण होतं. तुम्हाला जाब विचारला नाही. मुळात आधी हा प्रश्न तुम्ही जो विचारला तो तुमच्या मनाला विचारा, कितपत रास्त विचारला. माझ्या वडिलांचा विषय थोडा आपण बाजूलाच ठेवूया, थोडा बाजूलाच ठेवूया. जर तुमची इच्छा असेल तर उगावूया, पण थोडा बाजूला ठेवूया. याच्या मुळाशी कारण तुम्हाला सांगतो. हा जो प्रश्न आहे तो हलक्या हाताने सुटणार आहे. माझी पितृदेवता या माझ्या पितृदेवतेची द्रौपदी ही मानलेली बहीण होती. पण त्या पलीकडे जाऊन जर का विचार केला, नसा सभा यत्र नसंती वृद्धा ते वृद्धा येणं बदलती धर्म, त्या सभेत वृद्ध बसलेले होते. चार ते त्या वृद्धांनी तुम्हाला प्रश्न केला नाही. अर्थात माझी पितृदेवता उवाच्य शब्दानंत भाष्य करण्यास खऱ्या अर्थानं समर्थ नव्हती. माझं वक्तव्य पूर्ण झालेलं नाही. युवराज सुयोधन, मी हा मुद्दा का तुमच्या समोर मांडला? मुळात तुम्ही म्हणालात आम्ही जातीवंत वीर म्हणून युद्धाशिवाय शव सोडणार नाही. जर जातीवंत वीर तुम्ही होता, हस्तिनापूरचे भावी राजे होण्याची स्वप्न तुम्ही बाळगता, तुम्ही सुधारणार नाही हा शब्दप्रयोग मी वापरल्याच्या मुळाशी ठोस कारण ते होतं, स्त्रीची मर्यादा तुम्ही जिंकला, तुमची ती दासी झाली. हे मी मान्यच करेन. ते वास्तव सत्य आहे की मी मान्यच करतोय. पण तुमची दासी सुद्धा त्या क्षणी एक स्त्री होती. मग स्त्रीची तीव्र जो भर चव्हाट्यावर समस्त आपल्या ज्येष्ठ वृद्धांसमोर खऱ्या अर्थानं आणतो, मग तो आधी हस्तिनापूरचा राजा होण्यास सक्षम आहे का? तुम्हाला मी तुला प्रश्न केला, हा प्रश्न तुझ्या पित्याला मला का विचारला नाही, तरी तुझं उत्तर मला मिळालं. त्या भरसभेमध्ये आमचे गुरु ज्येष्ठ आणि काही वरिष्ठ मंडळी बसली होती. त्यांनी मला उत्तर केलं नाही, त्यांनी मला विचारलं नाही. मग तुझ्या पित्याला का विचारावं? मग त्या सभेत मी जे काय करत होतो हे जर त्यांना मान्य होतं तर तुम्हाला प्रश्न विचारणारा कोण? एकाच तत्वानं मी विचारला. मी प्रश्न विचारणारा कोण? कारण माझं विधान मला सिद्ध करायचं होतं, तुम्ही सुधारणारे नाही. आणि ते विधान मी सत्य करूनच तुम्हाला दाखवेन. मी काय म्हणालो, तुम्ही जर पराक्रमाच्या जोरावर यज्ञाश्व बंदिवान केला आणि पराक्रम गाजविल्याशिवायच्या यज्ञाश्वाची मुक्तता तुम्ही करू इच्छित नसाल तर एका स्त्रीची मर्यादा जो जाणू शकत नाही तो आधी वीर पराक्रमी नाही. जातीवंत वीराचे पराक्रम हे त्याचे अलंकार आहेत. पराक्रमाचा वापर सत्कार्यासाठी करावा. सत्कार्यासाठी केला नाही पराक्रमाच्या गोष्टी निदान मला तरी सांगू नका, मी ऐकून घेणार नाही. मला जर तू म्हणतो जिथं मी पांचालीच्या वस्त्राला दुःशासनाला हात घालायला लावला तिथं माझे पराक्रम नाही. पराक्रम हे राजदरबारात सिद्ध होतात की रणभूमीवर सिद्ध होतात? मी काय म्हणालो, स्त्रीची तीव्र त्या क्षणी जर तुम्ही राखली असती तर निश्चितच तुम्ही स्वाभिमानाचे भोगते, स्वानुभवाचे भोगते या विश्वाला तुम्ही पटवून दिला असतात. पण जाती एका स्त्रीची एका स्त्रीचं जीवन तुम्ही उद्ध्वस्त केला. एका स्त्रीचं जीवन उद्ध्वस्त करणारा हा हस्तिनापूरचा युवराज, हा युवराज सुयोधन मुळात आधी तत्वशील नाही, मुळात आधी तत्वभ्रष्ट आहे. आणि म्हणूनच आमचा यज्ञाश्व तुम्ही युद्ध करण्या अगोदर आमच्याकडे सुपूर्द करा. हे प्रद्युम्न, मी तत्वनिष्ठ आहे की नाही तू सांगण्याची गरज नाही. कारण ज्यांनी मला घडविलं, ज्यांनी वेळोवेळी ज्ञानाविरुद्ध मला पाजिलं ते द्रोणाचार्य जर मला त्या गोष्टीला विरोध करू शकत नाही तर मी ते काय केलं मी तेच म्हणतोय. ज्यांचे हात दगडाखाली आहेत ना ते तो दगड हलवून आपले हात मुक्त करण्यासाठी इच्छुक नाही. इथेच खरा घोटाळा आहे. आणि म्हणूनच मी एक सर्वसामान्य
लहान लहान योद्धा वास्तविक हे मी बोलू नये, पण माझी विधानं सत्य करण्यासाठी मला बोलावं लागलं. हट्ट माझा एकच, माझं तत्व एकच, यज्ञाश्व देताय की नाही? मी तुला काल्यापासून एकच सांगतोय, यज्ञाश्व मिळणार नाही. मग यज्ञाश्व जर का तुम्ही देऊ इच्छित असाल तर प्रसंगी युद्ध करणं मला भाग आहे. तर मला तरी असं वाटतंय तुम्ही स्वानुभवानं किंवा सामंजस्यानं हा यज्ञाश्व आमच्याकडे तुम्ही देणार नाही, तेव्हा तुमचं काय ते पाऊल तुम्ही उचलू शकता. बघ आमचा पाऊल आम्ही उचललेला नाही. या रणभूमीवर जो जो विश्वाची मुक्तता करण्यासाठी आहे, त्या प्रत्येकाचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही खंबीर उभे आहोत. प्रतिकार करण्यासाठी खंबीर उभे असाल तर कृष्ण पुत्र प्रद्युम्न भक्ताचा भोगता नव्हे, मूर्तिमंत कृतीचा शास्त्र होय. तुमच्याशी माझ्या यज्ञाश्वाची मुक्तता